नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सोपी गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलवरती। आपण जर या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपण एक महत्त्वाच्या बस बनवणाऱ्या कंपनीबद्दल जाणून घेणार आहोत। तर चला जाऊ आपल्या नॉर्मल स्क्रीनवरती आल्यावरती आपण कंपनीचं नाव सर्च करणार आहोत, अशोक लेलँड। तर अशोक लेलँडचा आपण शेअर बघत आहोत। आज कंपनीच्या या शेअरनी 8.15% हाय मारला आहे। म्हणजे कंपनीचा शेअर ओपन झाला होता 125 रुपयांनी आणि या कंपनीचा आजचा हाय आहे 132.80 रुपये। आज दिवसाचा लो जो आहे 125 रुपये आहे आणि 52 वीक हाय म्हणजे 1 वर्षातला हाय जर बघितला 132.80 म्हणजे आजच त्यांनी पूर्ण 1 वर्षातला हाय या कंपनीने मारलेला आहे आणि 52 वीक लो म्हणजे 1 वर्षातला लोएस्ट प्राइस होती 95। आपण कंपनीचा 1 वर्षाचा चार्ट बघणार आहोत। 1 वर्षाचा चार्ट हा जो आहे समतोल आहे म्हणजे 130 23 ऑगस्ट 2024ला पण 130 रुपये होता आणि आता 131.90 म्हणजे जवळपास 132 रुपयाला शेअर आहे। तर आपण मॅक्झिमम चार्ट जर कंपनीची सुरुवात जेव्हापासून झाली शेअर मार्केटमध्ये तेव्हापासूनचा जर चार्ट बघितला साधारणतः 2001 पासूनचा चार्ट अवेलेबल आहे। 2 रुपये 37 पैशापासून तर 131 रुपयापर्यंत आहे। तर अशा प्रकारचा हा चार्ट आहे, कंटिन्यू ग्रोइंग चार्ट आहे म्हणजे कंटिन्यू वरतीच चालला आहे। तर आपण कंपनीची बॅलन्स शीट बघून घेणार आहोत। बॅलन्स शीट बघण्यासाठी आपण आपल्या स्क्रीनर या वेबसाईटवरती जाणार आहोत। स्क्रीनर या वेबसाईटवरती गेल्यावरती आपण आपली वेबसाईट ओपन करून घेणार आहोत अशोक लेलँड। तर आपण ही अशा प्रकारे आपण आपली वेबसाईट ओपन करून घेतलेली आहे। तरी ही एक बस बनवणारी कंपनी आहे। तर या बस बनवणाऱ्या कंपनीने ही हिंदुजा समूहाची भारतीय प्रमुख कंपनी असलेली एक आहे। 14 ऑगस्ट रोजी जून तिमाहीचे निकाल जाहीर केले। जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 13% वाढून 594 कोटी रुपये इतका झाला, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 525 कोटी रुपये एवढा होता। हा आकडा विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे। कंपनीने पहिल्या तिमाहीत 8,725 कोटी रुपयाचा सर्वाधिक महसूल नोंदवला, जो आर्थिक वर्ष 2025च्या पहिल्या तिमाहीत, पहिली तिमाही म्हणजे कधी एप्रिल, जून आणि जुलै, 8,598 कोटी रुपयांपेक्षा 1.5% जास्त आहे। तसंच पहिल्या तिमाहीत व्यावसायिक वाहनांची विक्री विक्रमी 44,238 युनिट यांनी विकले आहेत। म्हणजे 44,238 एवढे व्हेकल यांनी पहिल्या तिमाहीत विकले आहेत। आज कंपनीचे शेअर 2% वाढून जवळपास दिवसभरामध्ये 8% कंपनीचा शेअर वाढला आणि 132 रुपयापर्यंत हा कंपनीचा शेअर गेलेला आहे। तर मार्केट कॅप जे आहे कंपनीचा आपण बघणार आहोत। हे जे 132 रुपयाप्रमाणे वाढलेलं मार्केट कॅप आहे 77,443 कोटी रुपयाचं मार्केट कॅप आहे। करंट प्राइस 132 रुपये एवढी आहे। कंपनीचा हाय आपण आत्ताच बघितलं तर 133 आणि लो 95 रुपये, फेस व्हॅल्यू 1 रुपये आहे। आपण चार्ट पण बघितला आहे। तर कंपनीचा आपण डायरेक्ट फायनान्शियलवरती जाऊ। कंपनीची जूनचा जो सेल्स बघितला 11,709 कोटी आहे। एक्सपेन्सेस आहेत 9,535 कोटी आणि ऑपरेटिंग प्रॉफिट 2,173 कोटी, प्रॉफिट बिफोर टॅक्स 891 कोटी आणि इंटरेस्टमध्ये किती 1,112 कोटी, अदर इन्कम 103 कोटी। तर नेट प्रॉफिट जो आहे जून 2025चा 658 कोटी एवढं झालेलं आहे। मार्च तिमाहीमध्ये हाच नेट प्रॉफिट 1,246 कोटी आहे। म्हणजे आपण प्रॉफिट वाढला असं म्हणतो, पण तो कसा वाढला नेट प्रॉफिटमध्ये जर तुम्ही खाली गेला, डिसेंबर 2024मध्ये 820 कोटी आहे, सप्टेंबर 2024मध्ये नेट प्रॉफिट आहे 767 कोटी, जून 2024मध्ये आहे 551 कोटी। म्हणजे जून 2024ला जो आहे 551 आहे, जून 2025ला 658 आहे। म्हणजे 551 वरून 658 कोटी एवढा हा यांचा नेट प्रॉफिट वाढलेला आहे। अर्निंग पर शेअर जरी बघितला तुम्ही 1 रुपये 4 पैसे हा जून 2025चा आहे, तर जून 2024चा 0.87 अर्निंग पर शेअर आहे। अशा प्रकारे ही क्वार्टरली बॅलन्स शीट आपण बघितलेली आहे। तर आपण ॲन्युअली म्हणजे इयरली बॅलन्स शीट बघणार आहोत। मार्च 2025मध्ये कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट होता 3,006 कोटी आणि मार्च 2024मध्ये होता 3,109 कोटी आणि नेट प्रॉफिट जर बघितला तर 3,383 हा मार्च 2025च्या इयरमध्ये होता आणि मार्च 2024मध्ये 2,696 कोटी आणि मार्च 2023मध्ये 1,359 कोटी आणि मार्च 2022मध्ये कंपनी कोरोना असल्यामुळे मायनसमध्ये
फिगर होत्या नेट प्रॉफिटच्या, म्हणजे कंपनी कंटिन्यूस ही ग्रोथ करत आहे. ऑटोमोबाईलमध्ये टाटानंतर सेकंड लार्जेस्ट कंपनी भारतामध्ये ही कंपनी आहे. तर कंपनीचा आपण शेअर होल्डिंग पॅटर्न बघणार आहोत. प्रमोटरची हिस्सेदारी याच्यामध्ये 51.52% आहे, FI 24% आहे, TI 13% आहेत आणि पब्लिक होल्डिंग फक्त 10% आहे. म्हणजे पब्लिक होल्डिंग इथं तुम्हाला कमी दिसत आहे, FI होल्डिंग जास्त दिसत आहे. चांगल्या स्टॉकमध्ये पब्लिक कधीही इन्व्हेस्ट करत नाही, त्यामुळे इथं तुम्हाला पब्लिकची जी होल्डिंग आहे ती कमीच दिसते. पब्लिकला जे स्टॉक प्रमोटर्स विकतात त्या स्टॉकमध्ये पब्लिक एंट्री करते कमी प्राईसमध्ये. तर अशा प्रकारे आपण या बस बनवणाऱ्या कंपनीची माहिती घेतली आहे. तुम्हाला जर माहिती चांगली वाटली असेल तर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.